देव काय जायचा गुरु करायचा असं नाहीये. गुरु हा ओळखून झाला पाहिजे. नाही म्हणले चिमाना घेतला मंत्र, गोम्याना घेतला, मला बी घ्यायचा म्हणले. माता मावल्या गेल्या म्हणले, ती चालली म्हणून मी चालले, लय भारी म्हणले. घ्यायचा मंत्र असं नाही चालत, माळ अशी नाही चालत. माळीत 108 मणी का असावे? ईश्वराची कृपा करण्यासाठी हे सगळं साधन. त्या निमित्त कारणानं भगवान परमात्म्याचं चिंतन तरी होईल. आज बाबा गोरखनाथांनी भर्तरीनाथाची दत्ताची भेट करून दिली आणि इकडे पुनश्च म्हणले मच्छिंद्रनाथ गोरखनाथ फिरतीवर निघाले. फिरत 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 आधी गोदावरीच्या या तटापासून गेले. भामानगर म्हणून आळवंगी नाथाचं ती कथा काल आपण ऐकलेली. अगदी जवळच आळवंगी नाथाचं कार्य आणि त्या भामानगर मध्ये त्या आळवंगी नाथाला सुज्ञान केलं. पुढे त्यालाही 12 वर्ष तपासाठी नेलं. मच्छिंद्रनाथ गोरखनाथ पुनश्च बद्रिकाश्रमामधून प्रयागराजला आले. आणि त्या प्रयागराज मध्ये म्हणले मच्छिंद्रनाथाचा देह त्या मंदिरामध्ये ठेवलेला होता. रेवत्या राणीला म्हणले त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथाने आपला देह तो आत्मा त्या ठिकाणी घालून दिला. देह मंदिरात ठेवला. सोबत असलेले गोरखनाथ आळवंगीनाथ मिनीनाथ फिरत 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 निघाले. आणि निघत असताना मायबापांनो सुंदर अशी कथा वर्णन करत असताना हृदयाला भिनून जाईल अशी कथा अशी सांगतात. आज त्या वीरभद्रानं ज्या वेळेस रेवती राणीला माहिती मिळाली की हे शरीर मच्छिंद्रनाथाचं आहे म्हणून, तर तिनं म्हणले रई इतके बारीक बारीक तुकडे त्या मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे करायला लावले. रई रई आणि ते जंगलामध्ये फेकून द्यायची सुपारी दिली. आज दासी फुटली राणी जवळ. म्हणले राणी साहेब तुम्हाला आईवाचं मरण असं येणार नाही. म्हणले मग? म्हणले हे तुमच्या मालकाच्या शरीरामध्ये दुसरा बाबाचा आत्मा. खूप रागी आला पण मनामध्ये खंत होती. म्हणले जर तसं झालं नसतं तर धर्मनाथ झाला प्रगट झाला नसता. आणि आज बाबा धर्मनाथ जवळजवळ 7 वर्षाचा झालेला आहे. इकडं ही वार्ता ज्यावेळेस गोरखनाथाच्या कानावर पडली, म्हणले आपल्या गुरुचा देह त्या ठिकाणी मंदिरामध्ये नसून गोरखनाथ धावत पळत त्या ठिकाणी गेलेले मायबाप. सोबत आळवंगीनाथ आहे. आणि आज अनेक प्रश्न उद्भवले. काय करायचं? मंदिरात जाऊन चौकशी केली. त्या ठिकाणी
मच्छिंद्रनाथाची कुठलीही गोष्ट शिल्लक राहिली नाही. बाबाला राग आलेला आहे, क्रोध आलेला आहे. गोरखनाथ अगदी रागात तमात आपल्या गुरुच्या शोधाला निघालेला. म्हणले महादेव मंदिरामध्ये, या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये माझ्या गुरुला ठेवेल असताना कोणाची हिंमत झाली? म्हणले याला त्याला भांडल्या पडता महादेवाबरोबर भांडण करू. जसे बाबा निघाले इकडं त्या वीरभद्राला माहिती मिळाली होती की हा जुना आपला दुश्मन मच्छिंद्रनाथ आहे आणि यांनी ती सगळी हस्ती जमा करून आपल्या जवळ ठेवलेली होती. मायबापांना पूर्वी मच्छिंद्रनाथाचं वीरभद्राचं युद्ध झालं होतं. मी येती का तू येती, कोण येती? दोघं दिसायला सारखेच होते, आमची स्वभावचेच होते. आणि वीरभद्र दुसरा कोणी नसून महादेवाचा मुलगा. आणि या महादेवाच्या मुलाला सांगत असताना मायबापांनो आज अंतःकरण दुःखी झालेला आहे. कैलास पर्वतावर ज्या वेळेस गोरखनाथ आले ना, तर सर्वप्रथम वीरभद्राबरोबर मुलाखत होती, भेट होती. आणि ती भेट साधी नाही मायबापा. गोरखनाथ काय तिथे गप्पा मारायला थोडी आले होते. कधी कधी विनाकारणही झगडामध्ये आणखीनच झगडा मोठा लंबा लांबत राहतो. विनाकारण. आणि आज तर बाबा भोलेनाथ अलख निरंजन अगदी समाधिस्थ आहे. हा गोरखनाथ अलख निरंजन. कोणीही उत्तर देत नाही, कारण सगळे आपल्या आपल्याच्या मध्ये व्यस्त आहे मायबापा. आणि बाबाचा हा कोण आलं म्हणून ज्या वेळेस समोर शिवगण आलं तर युद्ध झालं. वीरभद्र सगळ्यात पहिले पुढे आले. ते म्हणले गोसावड्या काय भानगडे रे, कशासाठी आलास, आपलं काय काम? अशा कथाकडे आपण जात आहोत की आज असं वाटत आहे नारायण साक्षात प्रकट होत. महादेवाचा मुलगा वीरभद्र हाही अति तामसी. हा ज्या वेळेस सती मातानी बघा तुम्ही तो प्रकट कसा झाला. दक्ष राजाने त्या ठिकाणी आपल्या जावयाचा अपमान केला. म्हणून सतीनं स्वतःच्या जीवाचा त्याग केलेला. अग्नी दहन त्या ठिकाणी आपल्या शरीराला केलेलं आहे. यज्ञ प्रवेश अग्नी प्रवेश झाला होता. म्हणून अनेक ऋषी म्हणले चालू द्या यज्ञ, काय होत नाही. पण नारद मुनीनं जाऊन सांगितलं. महाराज म्हणले तुमची पत्नी तिकडे. मग बाबा भोलेनाथांनी क्रोधामध्ये येऊन तांडव केलं होतं. आणि त्या तांडवामध्ये एक केस पडला होता. त्या जटाच्या मागच्या बाजूनं वीरभद्र आणि पुढच्या बाजूनं क्रोधी अंबिका प्रकट झाली. अशी सुरस कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. नवनाथ भक्तिसार वेगळंच नव्हे, एकच आहे.
भात वाचायचं घरात, बाकी इतर दिवस विसरून जायचं, त्याच्याकडे बघायचं सुद्धा नाही. त्याच्यावरही बाळाचा नाही सरपंच साहेब. ते काय नवनाथ ग्रंथ नेमके आहे काय नाही म्हणले, महाराज लोक आहे त्याच्यामध्ये नवनाथ काय करते म्हणजे ते फक्त श्रावण महिन्यातच येत. हे सगळं रूप प्रगट या ठिकाणी कशासाठी केलं, वीरभद्र कशासाठी आला. दक्ष राजाबरोबर युद्ध केलं वीरभद्राने, स्वतःच्या केसापासून महादेवाच्या शिवगणामधला पहिला पुत्र वीरभद्र आहे. नंतर पार्वतीला तो गजानन गणपती प्रगट झाला. पण त्या अगोदर कथामध्ये सांगितलं गेलं वीरभद्र हा सर्वप्रथम. वीरभद्र साधारण नाही, वीरभद्राची किमया साधी नाही. किती शक्ती होती तर वीरभद्राजवळ महिषासूर, मुंजा मुंबा 7 सटव्या अनेक शक्त्या प्रगट होत्या. आता ज्याच्या बापाजवळ सगळं काही, कोणाजवळ काय नाही. आपल्याकडे साधं उदाहरण आहे, बाप खासदार तर वर्ग आमदार होत, वर्ग आमदार झालं तर त्याची पत्नी जिल्हा परिषद सदस्य, कारण मोठ्याची बराबरी होत. आता महादेवच असा होता तर त्याचं कशाचीच कमी नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. कोणतंच पुराण नाही की त्यामध्ये बाबा भोलेनाथाचं वर्णन नाही मायबापांनी. विष्णू पुराण घ्या, गरुड पुराण घ्या, कोणतं पुराण उचका तुम्ही, पण पाहणं गरजेचं आहे. गेलंच नाही तिथपर्यंत काय कळेल आम्हाला. म्हणून करताना भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये भाव भक्तीला महत्व सांगितलं. भाव भक्ती, ज्ञान, वैराग्य या सगळ्या गोष्टी समोर आल्या. आणि आज तर वीरभद्राजवळ सगळ्या शक्त्या प्रगट होत्या अनेक. बरं मग आता सगळं ज्याच्याजवळ आहे त्याला किती अहंकार आहे? अचाट अहंकार असतो. आमदाराचं पोरग पै पै चाललं का? खासदाराचं पोरग मेरे देईल का देवावर शेतात मेरे देईल का? कारण तो सर्व गुण संपन्न असतो. त्या काळात ईश्वर जणू काही आताचे हेच लोक असं धरून चाललं, काय करतील आणि काय नाही सांगता येत नाही. संविधानावर चालतोय आता सगळा भारत. संविधान महत्वाचं आहे. डर भीती